नमस्कार. विक्रांत मुद्दामून सत्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी एका माणसाला सत्याच्या कपड्यांना हात पुसायला लावलेले असतात. सत्याने मात्र मौन व्रत धरलेलं असतं. तो अजिबात काहीच बोलत नसतो. पण सत्याला खूपच राग आलेला असतो. तेवढ्या तिथे मीरा येते आणि मीरा मोठ्याने बोलते, सर, तुम्ही हे काय करताय? तुम्ही जरी फोनवर बोलत असाल तरी सुद्धा एखाद्याच्या कपड्याला आपण हात पुसतोय हे तुम्हाला दिसत नाहीये का? सर, तुम्ही असे कसे काय वागू शकता? तेव्हा लगेच मीरा सत्याकडे बघते आणि सत्याला बोलते, तुम्ही शांत राहा. तुम्हाला उस्कवण्याचा प्रयत्न चाललाय पण तुम्ही मात्र यावरती काही रिॲक्ट होऊ नका. सगळं काही अगदी नीट होईल. तुम्ही प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच सत्या गप्प बसतो. त्याच वेळेला लगेच तो माणूस बोलतो, त्यात काय झालं? हात पुसलं तर त्याची लायकीच ती आहे. आणि मुळात या माणसाला पार्टीत बोलवलं तरी तेव्हा लगेच मीरा बोलते, एखाद्याबद्दल कसं बोलावं हे जर का तुम्हाला कळतच नसेल तर मग मी काय करणार? आणि या पार्टीमध्ये कुणी बोलवलं म्हणजे? ही पार्टी ज्या बाईने ऑर्गनाईज केले ती मुलगी यांची बहीण आहे. हे तुम्ही विसरताय का? तेवढ्यात तिथे विक्रांत आलेला असतो आणि विक्रांत बोलतोय, काय बोललीस तू? माझी रिया आणि याची बहीण? उगाच काही बोलू नकोस. तेव्हा लगेच मीरा बोलते, सर, हे सर्व प्रयत्न तुम्ही थांबवा. का स्वतःच्याच मुलीमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करताय? अहो, तिच्या यशाचा तरी विचार करा. तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतोय, गप्प बस. उगाच शहाणपणा करायचं नाही आणि दीड दमडीची लायकी नाहीये तुझी. तू कशाला आलीस इथे? अगं चल, निघून जा ना, जरा तरी लाज बाळग ना. तेव्हा मात्र सत्याला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात मीरा सत्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि मीरा बोलते, माझी नसेल सुद्धा दीड दमडीची लायकी पण तुमची आहे ना. मग तुम्ही चार चौघात माझ्याशी असं वागून लोकांना तुमची कोणती लायकी दाखवताय? सर, माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय पण तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही आहे. प्लीज तुमचं हे वागणं थांबवा. तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला निरूपा बोलते, मीरा, तुला सांगितलं होतं ना गप्प राहा म्हणून. तुझ्या नवऱ्याला इथं गप्प राहायला सांगितलं आणि आता तू भांडणं करतेस. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा, काही गोष्टी तुला माहिती नाहीत म्हणून तू असं बोलतेस. सत्याशी हा माणूस कसा वागला दिसलं ना तुला? तेव्हा लगेच निरूपा बोलते, मग काय झालं? भिकारीच आहे तो आणि भिकारड्यांशी असंच वागणार ना. आणि तसंही सत्याची लायकीच ती आहे. हे ऐकल्यानंतर सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा विक्रांत बोलतो, बघा, इथे स्वतःची त्याची आईच त्याच्याबद्दल असं मत मांडतेय तर आमचा काय प्रश्न? तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, निरूपा, तू हे जे आता बोललीस ना ते चुकीचं बोललीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. निरूपा, निरूपा, अगं, बोलताना वागताना जरा तरी माणसांनी विचार करावा. पण तू जे काही बोललीस ना त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीचं बोलले पण मी काही चुकीचं बोलली नाही. तेवढ्यात विक्रांत सत्याची कॉलर पकडतो आणि त्याला फरफटत पार्टीतून बाहेर काढत असतो. तेव्हा मीरा बोलत असते, काय करताय तुम्ही हे सर? त्यांची कॉलर सोडा. त्यांच्याशी तुम्ही असं का वागताय? सर, प्लीज असं वागू नका. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि शेवटी लगेच मोठ्यानी मीरा काही बोलणार तेवढ्यात रिया स्वतःच्या बापाला ढकलून देते आणि विक्रांतला बोलते, हिम्मत कशी झाली डॅड तुमची माझ्या दादाच्या कॉलरला हात लावायची? डॅड, तू असा कसा काय वागू शकतोस? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, रिया, तू या दीड दमडीची लायकी नसणाऱ्या भिकारड्या मुलासाठी मला ढकललंस. माझ्याशी असं कसं काय वागलीस रिया तू? असं वागून तुला काय मिळालं? तेव्हा लगेच रिया बोलते, डॅड, तोंडातून एकही शब्द काढू नकोस. मुळात मला तुझा रागच आलाय डॅड. तू असं कसं काय वागलास आणि का तू सत्यादादाच्या वाटेला जातोस? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, हा मुलगा मला अजिबात आवडत नाही. माझ्या कोणत्याच गोष्टीमध्ये हा इन्व्हॉल्व झालेला मला नको आहे. तेव्हा लगेच रिया बोलते, ही फंक्शन पार्टी माझी आहे आणि इथे मी कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे तू नाही मला सांगायचंस. माझ्यासाठी माझा सत्यादादा आणि मीरा वहिनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला पाहिजेत.
तू त्याच्याबद्दल असा कसा काय वागलास, त्याला सॉरी बोल. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, रिया काय बोलतेस तू. तेव्हा रियाची आई बोलते, रिया शांत हो. रिया उगाच काहीतरी बोलू नकोस, तू जे बोलतेस ते चुकीचं बोलतेस रिया. रिया हे सर्व थांबव. तेव्हा मात्र रिया खूपच चिडलेली असते. रिया मोठ्याने बोलते, मला काही एक थांबवायचं नाही. मला आता या विषयावरती बोलायचंच नाहीये आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, नाहीतर उगाच नको ते घडेल. तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते, आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही योग्य वागताय म्हणून, पण आता मात्र मला या विषयावरती वाद घालायचा नाही. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल. तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो, हा माणूस जर का इथे थांबणार नसेल तर मग मी इथून जाणार, मी या पार्टीला अजिबात राहणार नाही. तेव्हा लगेच रिया बोलते, डॅड प्लीज असं करू नकोस. मी तुझ्याशी असं काही बोललेले नाही डॅड की तू असा वागला पाहिजेस. डॅड प्लीज तूच विचार कर ना, तू कसं वागतोयस ते. तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, मला माहिती नव्हतं माझी मुलगी माझ्याशी असं कधीतरी वागेल. खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती रिया. तू आता जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस. तेव्हा लगेच रिया म्हणते, असं तुला वाटतंय डॅड, पण सत्या दादाशी तू जे काही वागलास ते चुकीचं नव्हतं का. तुला असं वागून काय मिळालं, बोल ना. मला तर तुझा खूप राग आला. रियाची आई बोलते, रिया तू चुकतेस, तू तुझ्या वडिलांशी असं नाही वागू शकत. तेव्हा लगेच रिया बोलते, मी माझ्या वडिलांशी कसं वागायचं आणि कसं नाही हे तुझ्याकडून ऐकायची गरज नाही मम्मा. मम्मा तुला दिसत नाही डॅड कसा वागतोय ते. आता डॅड जे काही वागला ते चुकीचंच वागला, तरी सुद्धा तुला त्यालाच पाठीशी घालायचं आहे का. मम्मा प्लीज जरा तरी विचार कर. मला खरं तर याच गोष्टीचं वाईट वाटतंय की डॅड असं का वागतो, प्रत्येक वेळेला तो सत्या दादाच्या पाठी लागतो. मला खरंच या गोष्टीचं वाईट वाटतंय. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो, रिया जाऊ देत ना, आणि कशाला उगाच गोष्टी वाढवतेस, सोड. तेव्हा लगेच रिया बोलते, नाही जोपर्यंत तुला डॅड सॉरी बोलत नाही तोपर्यंत या गोष्टी वाढणारच. तू अजिबात काळजी करू नकोस, तुला तो सॉरी बोलणारच. खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय की हे असं कसं काय होऊ शकतं, ही लोक अशी कशी काय वागू शकतात. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, जाऊ देत ना रिया, सोड ना. तेव्हा विक्रांत बोलतो, कमाल आहे तुमची, तुम्ही जे काही वागता ते चुकीचं वागता, असं नाही का वाटत तुम्हाला. मला खरं तर तुमच्या याच गोष्टीचं वाईट वाटायला लागलंय. प्लीज या सर्व गोष्टी थांबवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, तुझी इच्छा आहे ना मी याला सॉरी बोलावं, तर मी बोलणारच नाही. रिया एक वेळ मी या पार्टीतून निघून जाईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा जो अपमान केलायस ना तो मात्र मी कधीच विसरणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, पुरे. आता तुम्हाला असं वाटत असेल डॅड तू योग्य वागतोयस, पण तू मात्र माझा विश्वासघात करतोयस. डॅड तुला हे सर्व करायची गरजच काय होती. तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, रिया तू माझा विश्वासघात करतोयस, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची रिया, काही झालं ना तरी सुद्धा मी तुला माफ नाही करणार. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्या रियाला म्हणत असतो, रिया जाऊ देत, नको त्या गोष्टी वाढवू नकोस, आणि रिया प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांब, आणि रिया प्लीज आम्हाला इथून जाऊ देत. हे बघ तुझ्यासाठी तुझे वडील महत्वाचे आहेत आणि तू असं नाही वागू शकत. प्लीज तू स्वतःचा विचार कर, असं नको वागूस. खरं तर तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे आणि मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही आहे. प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर गोष्टी नको त्या पलीकडे जातील. तेव्हा लगेच
मीरा बोलते, रिया तुझे वडील तुझ्यासाठी इथे महत्वाचे आहेत, आम्ही जातो इथून. आणि रिया प्लीज प्लीज या सर्व गोष्टी जर का थांबवल्यास तर बरं होईल. तेव्हा लगेच रिया बोलते, बस झालं, मला हा विषय नाही वाढवायचा. आणि जर का हा विषय इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल. काही झालं तरी तुझी डॅड माफी मागणारच. तर इकडे सुधाकरराव सत्याजवळ आलेले असतात आणि सत्याला बोलतात, सत्या तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तेव्हा लगेच सत्या बोलतो, जाऊ देत ना, नको त्या गोष्टींचा विचारच कशाला करायचा. आणि प्लीज या गोष्टी आता सर्व थांबव, कारण या गोष्टी अजिबात वाढवण्यात अर्थ नाहीये. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच निरूपा तिथे येते आणि निरूपा बोलते, बघितलं त्या सत्यामुळे किती गोंधळ झाला, तो कशाला आणलं. अहो तुम्हाला सांगितलं होतं ना हा दलिद्री आहे, अहो याच्यामुळे नको त्या गोष्टी घडतात, अहो तुम्हाला इथे त्याला आणायची गरजच नव्हती. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, निरूपा तोंडाला आवर घाल, उगाच नको ते बोलू नकोस. निरूपा माझा सत्या कुठे चुकलाय असं मला तरी वाटत नाही, आणि तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस, नको त्या गोष्टी वाढवतेस, प्लीज जरा तरी विचार करून बोलत जा. तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, ए सत्य, अरे लाज नाही का वाटत, अरे ती रिया तुझ्यासाठी तिच्या वडिलांशी भांडते, त्यांचा अपमान करते, आणि तुला मात्र तेच पाहिजे ना. तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते, सासूबाई तुमच्या लेकाचा अपमान झालाय तुम्हाला दिसत नाही का. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हा माझा लेक नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, सासूबाई बस करा, जर का तुमचा हा लेक नाहीये तर तुम्ही यांच्याशी या भाषेत नाही बोलायचं, आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. आणि तुम्ही नाही सांगायचं माझा नवरा कसा वागणार आणि कसं नाही. ते विक्रांत सर चुकले, त्यांनीच हा खोटारडेपणा केला आणि त्यांचीच ही शिक्षा त्यांना मिळते. उगाच नको तिथे आगाऊपणा करू नका सासूबाई. तेवढ्यात लगेच रिया बोलते, खरं सांगू का, तुम्ही का विषय वाढवताय, प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा, मला या गोष्टीचा त्रास होतोय, आणि तुम्ही जर का या गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात ना तर बरंच होईल, प्लीज नको त्या गोष्टी वाढवू नका. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच रिया तिच्या वडिलांजवळ जाते आणि तिच्या वडिलांना बोलते, प्लीज डॅड, का असं वागतोयस तू, डॅड प्लीज कधीतरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, रिया काही झालं तरी सुद्धा मी इथून जाणार नाही, आणि मी त्या सत्याची माफी मागणार नाही. तेव्हा लगेच प्लीज डॅड मग तू इथून जाच, कारण मला तुझी गरज नाहीये. डॅड तू जर का इथून गेलास तर बरं होईल. आणि रिया स्वतःच्या वडिलांना पार्टी बाहेर काढते. तेव्हा मात्र विक्रांतचा राग अनावर झालेला असतो. तेव्हा सत्या बोलतो, रिया थांब, काही करू नकोस, उगाच आमच्यामुळे तू तुझ्या वडिलांशी असं वागलेलं मला चालणार नाही. आणि तसंही अगं तुझ्या पार्टीत आलो, बसलो, सगळ्यांशी बोललो, यातच मला समाधान आहे, मी येतो ना. अगं तुझ्या मनात माझ्याबद्दलची भावना आहे ना ती महत्वाची आहे रिया. मग ही माणसं माझ्याशी कशीही वागू देत, मला नाही फरक पडत. आणि माझ्या छोट्या बहिणीचं हे जे काही फंक्शन चालू आहे ते यशस्वीरित्या पार पडलं पाहिजे ना. त्याला जर का माझ्यामुळे गालबोट लागला तर मग माझं काय राहिलं, मला किती वाईट वाटेल, तूच विचार कर ना. प्लीज असं नको ना वागूस. तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते, हे बरोबर बोलतायत, मी पण यांच्यासोबत जाते, आणि तू प्लीज तुझ्या वडिलांशी असं नको वागूस. अहो चला. तेव्हा लगेच रिया बोलते, मीरा वहिनी अगं तू तरी थांब, सत्या दादा तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तेव्हा निरूपा बोलते, कशाला उगाच रिया गोष्टी वाढवतेस, अगं गोष्टी इथल्या इथे थांबव ना रिया, उगाच गोष्टी वाढवू नकोस रिया. तेव्हा लगेच रिया बोलते, बस झालं, आता हा विषय मला नाही वाढवायचा, आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा, नाहीतर उगाचच नको ते घडेल. तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो. रियाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच रिया बोलते, सत्या दादा, मीरा वहिनी तुम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा मीरा बोलते, बस झालं रिया, लोकांचा उगाच खोळंबा होतोय, लोक आपली भांडणं बघतायत, हे योग्य नाही. आणि लगेच मीरा सत्याचा हात धरते आणि तिथून निघून गेलेली असते.
रिया मात्र स्वतःच्या वडिलांना बोलते, डॅड तुझ्यामुळे मीरा वहिनी आणि सत्या दादा इथून निघून गेलेत आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, रियाने स्वतःच्या वडिलांना फटकारून जे केलं ते योग्य होतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.